छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे। इथं पोलिसांनी गस्त घालत असताना एका रिक्षाची तपासणी केली। यावेळी रिक्षामधील दृश्य बघून पोलीस पथकाचा देखील थरकाप उडाला आहे। रिक्षात एका 20 वर्षीय तरुणीचा गादीत गुंढळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे। हा प्रकार उघडीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात उघडीस आली आहे। येथील तिसगाव चौफुली येथील गादीत गुंढळलेल्या अवस्थेत 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। संबंधित रिक्षात घरातील काही साहित्यांसोबत मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षातून गावाकडे नेला जात होता। मात्र हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी रिक्षा अडवून तपासणी केली असता तरुणीचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक चौकशीत सावत्राईने मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली। आम्ही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे नेत होतो अशी माहिती दिल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी वाळूज MIDC पोलिसांनी सावत्र आईवडिलांना ताब्यात घेतलं आहे।